कालच्या लेक्चरमध्ये आपण नाशिक फडके या विषयी माहिती आपण समजून घेतलेली आहे। नारायण सीताराम फडके यांचं संपूर्ण पुस्तके आणि त्यांचा जन्म कधी झाला, कुठे झाला त्याविषयी आपण कालच्या तासिकेमध्ये लिहून घेतलेला आहे। तर आजच्या तासिकेमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे कोण आहे? आरुणा रामचंद्र ढेरे यांच्याविषयी आपण माहिती घेऊया। आरुणा रामचंद्र ढेरे तर जन्म आहे 2 फेब्रुवारी 1957 येथील। कार्यक्षेत्र आहे साहित्य, ह्याच्याकडून आहे कथा, कादंबरी, ललित लेख, संशोधन परलेख, आस्वादात्मक समीक्षा असे काही ग्रंथ प्रकाशित आहेत त्यांचे। त्याच्याप्रमाणे वैचारिक पुस्तके त्यांची काही पुस्तक प्रकाशित आहेत। अंधाराची देवी, अर्ध्या वाटेवर, उंच वाढलेल्या डोंगराखाली, उमदा लेखक, उमदा माणूस, कवितेच्या वाटेवर, कवितेच्या शोधात, जाणीवा जागा होताना, जावे जन्माकडे, त्यांची झेप, त्यांचे अवकाश, पावसानंतरचे ऊन, प्रकाशाचे गाणे, प्रतिष्ठेचे प्रश्न, प्रेमातून प्रेमाकडे, भगव्या वाटा, कल्याण पंडित यांची रजत तरंगिणी, विस्मृती चित्रे, शास्त्रत्वाची शिवरे, शोध मराठीपणाचा स्त्री आणि संस्कृती। तर कविता संग्रह आहे कोण? उतरणीवरून, जावे जन्माकडे, निरंजन, प्रारंभ, मंत्र, यक्षरात्र, निळ्या पारदर्शक आधारात, साक्षी भावाने पटकाना, समीक्षात्मक लेखन, त्यांचे काळू पाणी, काळुकाचे पर्व असे कथासंग्रह आहे। अज्ञात झरावर रात्री, काळू आणि पाणी, कृष्ण किनारा, नागमंडल, प्रेमातून प्रेमाकडे, भगव्या वाटा, मन केले वाही, मनातले आभा, मैत्रेय, रूपोत्सव, लावणी यात्रा, वेगळी माती, वेगळा श्वास, बालवाङ्मय है, ताडोबाचा जंगलात, मामाचे घर, सुंदर जग हे माझे घर। त्यानंतर अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे आता इरावती कर्वे, त्यांना डॉक्टर उषा कोटवाडी असं म्हटलं जातं। तर 11 इरावती कर्वे तर त्यांचा जन्म आहे 15 डिसेंबर 1905 म्यानमार, मृत्यू आहे 11 ऑगस्ट 1970। या मराठी लेखिका व मानवशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या इरावती कर्वे यांनी वैचारिक ग्रंथाबरोबर ललित लेखनही देखील केले आहे। भारतीय त्याचप्रमाणे मराठी संस्कृती हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यांना अतिशय महत्त्वाचा विषय आहे। यानंतर समीक्षा ग्रंथ, युगांत 1971 महाभारतावर समीक्षा ग्रंथ, ललित लेख संग्रह, गंगाजल परिपूर्ती, बोहरा, समाजशास्त्रीय ग्रंथ, आमची संस्कृती, धर्म, मराठी लोकांची संस्कृती, महाराष्ट्र एक अभ्यास, संस्कृती, हिंदू एक समाज, अनर्थ, हिंदू समाजाची रचना, पुरस्कार, युगांत या पुस्तकाला 1972 चा साहित्य अकादमी पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। यानंतर आहे व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, जन्म आहे बघा 5 एप्रिल 1927 माडगूळ, सांगली जिल्हा। तर मृत्यू आहे बघा 28 ऑगस्ट 2001 पुणे येथे। अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे व्यंकटेश माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर। तर साहित्य प्रकार आहे कथा, नाटके, प्रवास वर्णन, अनुवाद, कादंबऱ्या। प्रवास एक लेखकाचा आपलं चरित्र त्यांचं प्रसिद्ध आहे। त्यानंतर त्याचे प्रकाशित साहित्य कोणते आहे ते समजून घेऊया। ज्ञानदेशी मानसिक कथासंग्रह, उंबरठा कथासंग्रह आहे, ओझ कथासंग्रह, करुणाष्टके, कादंबरी, काळी आई कथासंग्रह, अशी माणसे, अशी साहस, ललित लेखन, कोणाचा कोणाला मिळणार नाही, लोकनाट्य, कोवळे दिवस कादंबरी, अशी माणसे, अशी साहस, ललित, गावाकडच्या गोष्टी कथासंग्रह, गोष्टी गावाकडील कथासंग्रह, चरित्ररंग, चित्रकथी, चित्र आणि चरित्र, ललित, जंगलातील दिवस आणि जंगली वनातील रेखाटने, जांभळाचे दिवस कथासंग्रह, डोहातील सावल्या, तू वेडा कुंभार नाटक।
मी आणि माझा बाप बनगरवाडी कादंबरी याचे कथानक त्यांना पिंपल ऑफ द डिअर या कादंबरीवरून सुचले. बाजार बिकट वाट नाही वाट नसावी म्हणजे त्याचा संग्रह आहे. दिन बियाचे झाड लोकनाट्य रानमेवा वाघाच्या मागावर वाटा कथासंग्रह वारी बावटो कादंबरी वाळूचा किल्ला सती नाटक सत्यांतर कादंबरी सर्वांगाळा एकला कथासंग्रह संहिता हस्ताचा पाऊस कथासंग्रह. यानंतर आहे शिवाजी गोविंद सावंत. यानंतरचे लेखक आहे शिवाजी गोविंदराव सावंत. तर 31 ऑगस्ट 1940 जन्म झालेला आहे. 18 सप्टेंबर 2002 त्यांचा मृत्यू. हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेले मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबऱ्यांना मानदंड मानले जाते. शिवाजी सावंत या त्यासाठी मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात. यानंतर आहे प्रकाशित साहित्य कोणते अशी म्हणे अशी नमुने व्यक्तिचित्रे 1975 कवडेचे ललित निबंध लेखन कांचनकर ललित निबंध छावा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे. पुरुषोत्तमा मृत्युंजय महारथीकरणाच्या जीवनावर कादंबरी 1967. मुरावळा व्यक्तिचित्रे 1998. युगंधर भगवान श्री कृष्णाच्या जीवनावर कादंबरी 2000. युगंधर श्री कृष्ण एक चिंतन. त्यानंतर सहकारी महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांचे चरित्र 2 भागात 1986. शैलेंद्र स्वाद निबंध. संघर्ष कामगार नेते मनोहर कोतवाल यांचे चरित्र 1995. यानंतर अतिशय महत्त्वाच्या गटामध्ये विश्वास पाटील यांनी विश्वास पाटील का जन्म आहे 28 नोव्हेंबर 1959. साहित्य प्रकारांमध्ये पुरस्कार आहे. प्रियदर्शनी पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. यानंतर त्यांची पुस्तके नेमके कोणते लिहिले समजून घ्या. तर बघा महानायक आहे झाडाझडती आहे क्रांती सूर्य पाणीपत बाजीराव संभाजी गाभुळे चंद्रबना माझा रुपया नागकेशर चंद्रमुखी गांधी गीता त्यानंतर नॉट गॉन विथ कलर चौक रणांगण नाटक आहे पाणीपतला प्रियदर्शनी पुरस्कार 1992 चा साहित्य पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. यानंतर आहे रणजित रामचंद्र देसाई. रणजित रामचंद्र देसाई. त्याचा जन्म आहे 8 एप्रिल 1928 आणि मृत्यू 6 मार्च 1992. साहित्य साहित्य आहे कादंबरी नाटक ललित कथा प्रसिद्ध साहित्यकृती स्वामी. आणि पुस्तक आहे बघा हे बंद रेशमाचे नाटक आहे. स्वामी कादंबरी स्वामी नाटक संगीत सम्राट तानसेन नाटक आहे. संकेत श्रीमान योगी कादंबरी शेखराव कादंबरी वैशाख कथासंग्रह रामशास्त्री नाटक राधेय कादंबरी राधा रविवर्मा कादंबरी मोरपंखी सावल्या
कोसलापणाचा ग्रंथ आहे. परीक्षेला मागच्या परीक्षेला आलेला प्रश्न पोलीस भरतीला आलेला आहे. तर भालचंद्र गुणाजी नेमाडे, भालचंद्र नेमाडे असं नाव लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आहे कादंबऱ्या त्यांच्या कोणत्या आहेत तर कादंबऱ्या कोसला 1983 अनेक भारतीय भाषा इंग्रजी भाषातही कोसल्याचे काही आवृत्त्या प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये बघा जडीला 1977, जून 1979, वेडा 1967, हिंदू जगण्याचे एक संस्कृत आडगळ 2011, हिंदी हिंदिका संस्कृत कवा गोरख. त्यानंतर आहे लेखनी ही त्यांच्या कविता संग्रह प्रसिद्ध आहे. त्यानंतर समीक्षा टीका संग्रह कारण त्यानंतर मुलाखती साहित्य संस्कृती व जागतिकीकरण साहित्याची भाषा 16 भाषणे हे अतिशय प्रसिद्ध आहे. एक मिनिट यानंतर केलेला आनंद रतन यादव तर विद्यार्थी जन्म आहे 30 नोव्हेंबर 1935 कागल कोल्हापूर. मृत्यू 27 नोव्हेंबर 2016 पुणे येथे झालेला आहे. कार्यक्षेत्र साहित्य. त्यानंतर आहे साहित्य प्रकारांमध्ये प्रसिद्ध साहित्यकृती झोंबी. त्या कादंबऱ्या आहेत बघा तिकोना 1980, कलेचे काकडे, गोतावळा 1971, नटरंग पुस्तक 1980. त्या कादंबरीवरचा जबाबदारी चित्रपट प्रसिद्ध आहे. रावले 1995, संत सूर्य तुकाराम. त्यानंतर आहे आत्मचरित्रात्मक कांचवेल, गरबिंती, झोंबी, नागरिणी. त्यानंतर काव्यसंग्रह आहे बघा मळ्याची माती, माय लेकरे, देवकविता, मळ्याची माती 1978, माय लेकरे 1981, हिरवे जर 1960, चित्रितराय माती, खालची माती. त्यानंतर कथा संग्रह आहे बघा आदित्य 1980, पडलेली झाडे 1980, खळा 1967, झाडवाटा आहे. त्यानंतर घर जावे विनोदी 1974, दरवणी 1982, भीमकन्या आहे कथा संग्रह, माळावरची महिला 1976, शेवटची लढाई आहे विनोदी कथा संग्रह. यानंतर ललित वैज्ञानिक लेख संग्रह, समीक्षात्मक ग्रंथ, ग्राम संस्कृती, ग्रामीणचा साहित्य आणि वास्तव. त्यानंतर ग्रामीण साहित्य स्वरूप समस्या, पाठ वगैरे 1982, मराठी निबंधाचा इतिहास, मराठी साहित्य समाज आणि संस्कृती, साहित्यातील निर्मिती प्रक्रिया, साहित्यिक जडणघडण, साहित्यकथा गाव, स्पर्श मुळे, बाल साहित्य, उगवती म्हणे, सैनिक हो तुमच्यासाठी हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तके प्रकाशित आहे. त्यानंतर आले गजानन विभाग
मराठी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला मराठी व्याकरण